नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जी आपण टेटची सिरीज चालू केलेली आहे, तर त्यातला आजचा आपण घेणार आहोत 12वा पेपर. यामध्ये आपण टी-ई-टीशी संबंधित काही जे एक्सपेक्टेड असतील तर त्याच्याविषयी आपण काही प्रश्नांचा समावेश यामध्ये केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे येणाऱ्या 28 जून रोजी जी परीक्षा होईल याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. तर आपण या व्हिडिओची सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून. बघा, इथं पहिला प्रश्न इथं काय दिला स्क्रीनवरती. चूज द ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. वाक्यामध्ये एक अंडरलाईन वर्ड आहे, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. वाक्य बघा, दीज आर फिक्टिशियस रिपोर्ट. आता याच्यामध्ये अंडरलाईन म्हणजेच काय, अंडरलाईनसुद्धा केले मी, त्याला हायलाईटसुद्धा केले. फिक्टिशियसचा आपल्याला ॲप्रोप्रिएट मिनिंग द्यायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, इमॅजिनरी, काल्पनिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा की चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अँटोनिम्स म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स. तर इथं 2 शब्द दिलेत, एन्शियंट आणि नॉयझी. तर याचे आपल्याला अँटोनिम्स द्यायचे आहेत. एन्शियंट म्हणजेच काय, प्राचीन. नॉयझी म्हणजेच काय, गोंगाट, गर्दा असणारा. ठीक आहे. तर याचा आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत, म्हणजे एक पर्यायामध्ये 2 शब्द आहेत अँटोनिम्सवाले. तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4. बघा, एन्शियंटचा आपण अँटोनिम मॉडर्न घेऊ शकतो. नॉयझी म्हणजेच काय, गर्दा, गोंधळचा आपण पीस घेऊ शकतो, म्हणजेच काय, शांतता. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ ऑमनिपोटेंट. बघा, ऑमनिपोटेंटचा तुम्हाला सिनॉनिम घ्यायचा आहे. ऑमनिपोटेंट, याचा ऑमनिपोटेंटचा अर्थ काय तो रे, सर्वशक्तिशाली. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, ऑल पॉवरफुल. पर्याय क्रमांक 2, ऑल पॉवरफुल. पुढचा प्रश्न, ही इज ब्लाइंड, ही कॅन वॉक अलॉंग द रोड. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स आहे. तर याचं प्रिपोजिशन आपल्याला यूज करायचे यामध्ये. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4, दो ही इज ब्लाइंड, ही कॅन वॉक अलॉंग द रोड. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मटेरियल नाउन. मटेरियल नाउन सांगायचे. उत्तर येतं पहिला क्रमांक 1. ठीक आहे. फर्स्ट क्रमांक आहे वॉटर. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच सांगायचं आपल्याला. डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिले इथं बघा, ही सेड, एक मिनिट, हां, ही सेड आय हॅव रीड धिस नॉवेल. ठीक आहे. रिपोर्टेड स्पीचमधलं आपल्याला काय चेंज करावं लागतं, आय हॅव रीड धिस नॉवेल आहे. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्टचं आपल्याला पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल त्याला. तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1. काय येतं, ठीक आहे, ही सेड दॅट ही हॅड रीड दॅट नॉवेल. धिस दॅट होणार आहे. ठीक आहे. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये होणारे ना काही चेंजेस आहेत. तर धिसचा आपण दॅट करतो. टेन्स आपल्याला बदलावं लागतं. आणि इथं जे दॅट घेतले हे आपण कनेक्टर घेतलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द टीचर ट्राईड टू गेट रीड ऑफ द ट्रबल सम स्टुडंट्स. चूज द करेक्ट ऑप्शन एक्सप्लेनिंग द अंडरलाईन फ्रेज कोणती आपल्याला, टू गेट रीड ऑफ. ठीक आहे. याचा आपल्याला ना अंडरलाईन जी केलेली आहे, गेट रीड ऑफ, तर याचा आपल्याला अर्थवाला पर्याय द्यायचा आहे ज्याच्यामध्ये त्याचं मिनिंग आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, टू बी फ्री फ्रॉम म्हणजे कशापासून तरी मुक्त होणे. द टीचर ट्राय टू बी फ्री फ्रॉम द ट्रबल सम स्टुडंट्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न की इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम, यूज द करेक्ट प्रोनाउन. प्रोनाउनचा यूज करायचा आहे आपल्याला. तर याचं बघू प्रोनाउन कोणतं येतं. हिम येत नाही, हिज येत नाही, हर येत नाही, ही येतं. ठीक आहे. ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द टीम. पुढचा प्रश्न, टाईम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन. फाइंड ॲन एरर इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे. वाक्य दिले, वाक्यामध्ये आपल्याला एरर शोधायचे, चूक शोधायची वाक्यामध्ये. असेल तर सांगायची, नसेल तर नो एररसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. टाईम फ्लाईज घ्यायला पाहिजे, FLIES, फ्लाईज तिथे यायला पाहिजे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे आपला. पुढचा प्रश्न, चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन ऑर फ्रेज. लॉयन्स शेअर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3, द लार्जेस्ट पार्ट. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक.
प्रिपोजिशन आपल्याला यूज करायचं आहे फिल इन द ब्लँक्समध्ये. वाक्य बघा, इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक द बँक्स ऑफ द रिव्हर. बँक्स ऑफ द रिव्हर, तर याचं उत्तर इथं बघा अलॉंग येतं. काय येतं? अलॉंग. इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक अलॉंग द बँक्स ऑफ द रिव्हर. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य दिले त्याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता वाक्य काय दिलं बघा इथं, ईशांत गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक्स एव्हरी डे. ठीक आहे, वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, इथं गोज आलं बघा. ठीक आहे, चला याचा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4, ईशांत हॅज बीन गोईंग फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे. पुढचा प्रश्न, फ्रॉम द गिवन ऑप्शन्स चूज द क्लोजेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये एक अंडरलाईन शब्द दिला, त्याचा आपल्याला सिमिलर शब्द घ्यायचा आहे. वाक्य बघू अगोदर, द मॅन वॉज नोटोरियस फॉर गॅम्बलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. अंडरलाईन शब्द आहे नोटोरियस. अंडरलाईन शब्द नोटोरियस. नोटोरियस म्हणजेच काय? कुविख्यात, म्हणजे वाईट कामासाठी प्रसिद्ध असणारा. पुढचा ठीक आहे, ह्याचा पर्याय घेऊ आपण. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, इनफेमस, कुविख्यात, कुप्रसिद्ध. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द गिवन. ठीक आहे, करेक्टली स्पेल्ड कोणतं आहे आपलं? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, कन्वर्ट द सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच. वाक्य इनडायरेक्टमध्ये दिले आपल्याला, तर त्याला डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. वाक्य काय बघू आपण, लिझा रिक्वेस्टेड द टीचर टू लेट हर टेक द टेस्ट. ठीक आहे, तर याचं आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण बघू, इथं 4 पर्याय दिले, तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे बघा. लिझा सेड टू द टीचर प्लीज, इथं आलं बघा, रिक्वेस्टेड गेलं, प्लीज आलं, लेट मी टेक द टेस्ट, हे उत्तर बरोबर आहे आपलं. पुढचा प्रश्न, वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल फाइंड द बेस्ट वन वर्ड फॉर द एक्सप्रेशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन. वाक्य काय दिलं इथं आपल्याला, वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ द अदर पीपल, जो दुसऱ्या म्हणजे नागरिकांचा, दुसऱ्या लोकांसाठी चांगला विचार करतो, कल्याणकारी विचार करतो, कल्याण करायचा प्रयत्न करतो लोकांचा. तर याचा आपण वन वर्ड काय घेऊ शकतो? उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3, अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट. बाकीचे पण मी अर्थ दिले, चेक करून घ्या इथं बाजूला. ठीक आहे, पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. आर्टिकलचा यूज आपल्याला सांगायचं आहे. वाक्य काय दिलं बघा, शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. आर्टिकल येतं का बघा. ठीक आहे, आर्टिकल यायला पाहिजे काय, तर मटेरियल नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे, आर्टिकल येत नाही. नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. त्याचे एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे, इथं येत नाही. पुढचा प्रश्न, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. बघा, पुन्हा अंडरलाईन पार्ट आहे. माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम हिज फर्स्ट जॉब येस्टरडे. गॉट द सॅक, गॉट द सॅकचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, डिसमिस्ड. राईट, वॉज डिसमिस्ड फ्रॉम हिज फर्स्ट जॉब येस्टरडे. पुढचा प्रश्न, फाइंड द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली, चुकीचं स्पेलिंग आपल्याला शोधायचं आहे याच्यामध्ये. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे याचं. ग्रामर, ग्रामरची स्पेलिंग चुकली बघा, इथं ईच्या जागी ए यायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न पाहू आपण, कंप्लीट द गिवन सेंटेन्स. वाक्य दिले त्याला पूर्ण करायचं आहे. आय हॅव बीन फॉर द एक्झामिनेशन सिन्स 2018. जर तुम्हाला टेन्सचा अभ्यास पूर्ण झाला असेल तर हे तुम्हाला इझी जाईल सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे, आय हॅव बीन, आय हॅव बीन नंतर तुम्हाला V1 ING घ्यावं लागतं. राईट, क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला ING. तर इथं ING वाला कोणता आहे? एकच पर्याय बघा, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, आय हॅव बीन प्रिपेरिंग फॉर द एक्झामिनेशन सिन्स 2018. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, वाक्याचा काळ. पुढचा प्रश्न, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज लॉन्चिंग न्यू स्कीम फॉर द पुअर, आयडेंटिफाय द टाईप ऑफ टेन्स. वाक्याचा काळ ओळखायचा आपल्याला. वाक्य काय दिलं बघा, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज लॉन्चिंग न्यू स्कीम फॉर द पुअर. लॉन्चिंग बघा, इज लॉन्चिंग म्हणजेच तुमचा काळ आहे, इज लॉन्चिंगमध्ये. तर याचं उत्तर येतं बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पर्याय क्रमांक 3, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पुढचा प्रश्न,
फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द गिवन वर्ड कमेन्स. सिमिलर वर्ड सिनॉनिम द्यायचे आहे आपल्याला कोणत्या शब्दासाठी? कॉमेन्ससाठी. कमेन्स म्हणजेच काय? सुरुवात करणे. आता इथं सुरुवात करणं म्हटल्यावर एक शब्द यायला बघा इथं आपल्याला. पर्याय क्रमांक 4 बिगिन. बिगिन म्हणजेच काय? सुरुवात करणे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड. पुन्हा सिनोनिम आहे झेस्ट या शब्दासाठी द्यायचे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 एन्थुझियाझम. पुढचा प्रश्न पाहू आपण. द डॉग ऑल द बिस्किट्स. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक आहे पूर्ण. तर याचं काय उत्तर यायला पाहिजे बघू आपण इथं. पर्याय क्रमांक 2 उत्तर येते बघा. हॅज इटन. द डॉग हॅज इटन ऑल द बिस्किट्स. पुढचा प्रश्न, चेंज द व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्य दिले त्याचं चेंज द व्हॉइस करायचं. ठीक आहे. इंडिया वॉन द मॅच. वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याला टर्न करायचं आहे. तर बघू इथं आपण काय होऊ शकतं. उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 द मॅच वॉज वन बाय इंडिया. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पॅसिव्ह व्हॉइस आहे. पुढचा प्रश्न, अ पर्सन हू इज एबल टू स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. अ पर्सन हू इज एबल टू स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. वन वर्ड द्यायचं इथं आपल्याला. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 पॉलिग्लॉट म्हणतो आपण त्याला. पॉलिग्लॉट. बायलिंग्वल म्हणजेच काय? फक्त द्विभाषिक, 2 भाषा बोलणारा. पॉलिग्लॉट म्हणजेच काय? बरेच भाषा बोलणारा. पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड ल्युसिड. लुसिडसाठी शब्द द्यायचे सिनोनिम. लुसिड म्हणजेच काय? स्पष्ट, सोपे, समजायला साधे सोपे असलेले. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 क्लिअर. काय येतं? क्लिअर. पर्याय क्रमांक 1. बाकीचे बघा त्याचे डाऊट, कन्फ्युज्ड हे त्याची विरुद्ध आपण घेऊ शकतो त्याला. पुढचा प्रश्न आहे की चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द गिवन वर्ड एक्स्टसी. ऑपोजिट वर्ड द्यायचे कोणत्या शब्दासाठी? एक्स्टसी. म्हणजेच काय? एक्स्टसी म्हणजेच काय? अत्यानंद, जो खूपच आनंदी आहे. तर याचा आपण अगोनी घेऊ शकतो बघा. अगोनी. ठीक आहे. अति दुःख असलेला. आणि वरचे जे 3 पर्याय आहेत ना, जॉय, प्लीज्ड, हॅपी, हे त्याचे ना आपण सिनोनिम म्हणून आपण यूज करू शकतो त्याला. पुढचा प्रश्न आहे, अ मॅन कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. मेक इट इंटू पॅसिव्ह व्हॉइस. मेक इट इंटू पॅसिव्ह व्हॉइस. बघा, अ मॅन कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये टर्न करायचं आहे. तर याचं बघा पर्याय क्रमांक उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मेनी लँग्वेजेस कॅन बी स्पोकन बाय अ मॅन. कॅनचं कॅन आलं, कॅन नंतर आपण बी घेतलं. इथं जे स्पीक आहे त्याचं आपण V3 कन्वर्ट केलं, स्पोकन. अ मॅन, बाय अ मॅन. पुढचा प्रश्न आहे की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. वन वर्ड आहे पूर्ण याच्यामध्ये. बघा काय आलं, अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. असा माणूस जो म्हणजे त्याला फिरायला फार आवडतं. ठीक आहे. जो ट्रॅव्हलिंग फार करतो. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 इटिनरंट. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे. हा जो 31वा प्रश्न आहे तो तुमच्यासाठीच आहे. बघा इथं प्रश्न काय, द सायन्स विच स्टडीज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द डिसिजेस इज कॉल्ड ॲज. म्हणजे असं कोणतं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये रोगांचा काय म्हणतो आपण, आजाराची कारणे आणि आजाराचे परिणाम याचा अभ्यास केला जातो. तर असं कोणतं शास्त्र आहे त्याला काय म्हणतो आपण. पर्याय इथे 4 दिलेत बघा, ऑर्निथॉलॉजी, सायटॉलॉजी, पॅथॉलॉजी आणि स्टेथोस्कोप. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा 12वा पेपर झालेला आहे. जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.